सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। पितृपक्ष सुरू झाल्याच्या नंतर आपण बऱ्याच सेवा आपल्या घरातून पितरांची करत असतो। अगदी कळत न कळत वर्षभरात ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांची माफी ह्या 15 दिवसात आपण आवर्जून मागत असतो। कारण आपल्याला माहिती आहे 15 दिवस पितृ आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर सूक्ष्म रूपात वास करत असतात आणि ह्या पितरांची सेवा केली की आपल्याला पितृ भरभरून आशीर्वाद देत असतात। अगदी तुम्ही कामाला जात असाल, तुम्हाला बिलकुल वेळच नाही किंवा घरात कोणी मोठी व्यक्ती नाही की त्यांची सेवा करू शकतं, तर अगदी छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते। ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ माझा पाहाल त्या दिवशीपासून सुरुवात केली तरीही चालेल। पितरांना माहिती असतं की आपली मुलं स्वतःच्या प्रगतीसाठी खूप धावपळ करतात, कारण त्यांचा अगदी बारीक लक्ष आपल्याकडे असतं। त्यामुळे अगदी न घाबरता न चुकता हे 15 दिवस आपण पितरांची जितकी जास्त सेवा करू तितका जास्त सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य सर्व काही पितृ आपल्याला भरभरून देणार आहेत। पितृंचा आशीर्वाद घेणं अतिशय गरजेचं आहे। जसं आपण आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतो, आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतो, देवाचा आशीर्वाद घेतो, तसंच आपल्या 3 पिढीतून गेलेले जे पण कोणी पितृ आहेत, पिढ्याने पिढे गेलेले पितृ आहेत, त्या पितरांचा आशीर्वाद घेणं आपलं काम आहे। ह्या पितरांना तृप्त करून पाठवायचं असतं। ह्या 15 दिवसात तुम्ही जे काही खाल ते तुम्ही पितरांना अर्पण कराल 15 दिवसात। परंतु बघा, बऱ्याच लोकांचे नियम आहेत की ते आपल्या पितरांना कांदा, लसूण, मांसाहार हे सर्व दाखवत नसतात, तर काही लोकांकडे ह्या सर्व गोष्टी केल्या जातात। ह्यापुढे मी काही सांगत नाही, तुमच्या घरात जी काही परंपरा असेल, तुमच्या रूढी असतील, त्या परंपरा तुम्ही पाळू शकता। कांदा लसूण खायचा की दाखवायचा ही तुमची इच्छा आहे, तुमच्यावर सर्व काही आहे। माझं काम आहे फक्त सेवा सांगणं किंवा ह्या सर्व गोष्टी दाखवू नये। आपण पितरांना कांदा लसूण मांसाहार हा सगळा तामसी आहार पितरांना दाखवू नये असं मी म्हणेन, बाकी सगळी तुमची इच्छा। रोज संध्याकाळी बघा, तुम्ही रोज संध्याकाळच्या वेळेला पितरांना एक दीपदान नक्की करू शकता। हा दीपदान कसला असावा? बघा, खूप सारे व्हिडिओ येतात की दीपदान करा दीपदान करा, परंतु तुम्हाला माहितीये का पितरांना कणकेचा दिवा समर्पित आहे, ना की स्टीलचा किंवा पितळेचा नाही। कणकेचा दिवा लावल्याच्या नंतर काय होतं बघा, ज्या वेळेला कणकेचा दिवा आपण रोज दान करतो, दीपदान करतो, त्यावेळेला ते जे कणिक आहे ते सकाळच्या वेळेला अशा ठिकाणी ठेवा की ते सकाळच्या वेळेला अगदी शांत झाला दिवा की ते काहीतरी पक्षी किंवा प्राणी खाऊन जातील, त्यांचं पोट भरेल। कारण पितृ हे सूक्ष्म रूपात वास करत असतात। किडी म्हणा, मुंगी म्हणा, काहीही म्हणा, कुठल्याही रूपात वास करत असतात। आणि तो जो आपण दिवा लावलेला आहे तो जर आपण स्टीलचा किंवा पितळेचा लावला तर आपण स्वच्छ घासून पुसून पुन्हा वापरात घेऊ। त्यामुळे असं न करता पितरांचा दिवा हा कणकेचा करा, त्याला मीठ हळद टाकू नका, फक्त कणकेचा दिवा करा आणि रोज संध्याकाळी पितरांना दक्षिण दिशेला हा दिवा समर्पित करा, अर्पण करा किंवा दान करा। असा हा पितरांसाठी दिवा अगदी न चुकता जितके दिवस तुम्हाला जमेल तितके दिवस अगदी आवर्जून हा दीपदान करा। बघा, हा दीपदान करायला खूपसे पैसे लागत नाही किंवा वेळही जात नाही, तुम्हाला हा दीपदान करायलाच हवा। शिवाय जर तुम्ही महिला घरात असाल तर दुपारी बरोबर 12 वाजता पितरांसाठी तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र, तुम्ही काहीही पितरांची सेवा करा किंवा कुठलाही तुम्हाला पितरांचा मंत्र येत असेल तर तो मंत्र तरी म्हणा, किंवा दही भाताचा नैवेद्य तुम्हाला दाखवता येत असेल तो सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे झालेला आहे, तर दही भाताचा नैवेद्य तरी तुम्ही नक्कीच दाखवा। सर्व पितरीला मात्र तुम्हाला घास काढायचाच आहे, परंतु श्राद्ध पक्षात जितक्या जास्त सेवा तुम्हाला करता येईल तितक्या जास्त सेवा करा। असं नाही की हा उपाय केल्याने तुम्हाला खूप सारे पैसे, बलाढ्य, धन दौलत मिळेल असं नाही। पित्र आहेत, त्यांची सेवा करणं आपलं काम आहे, बाकी त्यांचा आशीर्वाद त्यांनी कसा द्यावा ही त्यांची इच्छा, कारण सर्व काही आपल्या सेवेवर डिपेंड आहे। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पितरांची सेवा भरभरून करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।